मंडळी तुम्हाला दिसतंय, नमस्कार. हे बघा, आभा आणि रमा नाचतायत. आभाच्या हातामध्ये, आबा बघू, आभाच्या हातामध्ये नुकताच पडलेला आंबा दिसतोय, कैरी दिसतीये. आणि मंडळी इथे आपल्या इकडे सुद्धा आता वादळ येण्याची नांदी आहे. खूप मोठ्या जोरामध्ये आकाश भरून आलेलं आहे. ऑफकोर्स आभा आणि रमासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, आपल्या नवीन बाळासाठी सुद्धा आनंदाची गोष्ट आहे. पण असं बघायला गेलं तर कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी खूप वाईट गोष्ट आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंब्यांचं नुकसान होणार आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेताचं नुकसान होणार आहे. शेतामध्ये आता लोकांची म्हणजे इनफॅक्ट पावसाची तयारीचं सुद्धा सगळी झाडं, आपली जी पिकं असतील ती सगळी घेऊन झालेली असतील वेगवेगळी. पण जे काय होतं आहे ते होतं आहे. तिथे काही मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता होते, त्याच्यामुळे निसर्ग बॅलन्स करायला वेगवेगळ्या प्रकारात पाऊस आणतोय. आपल्या ज्या कैऱ्या आहेत ते बऱ्यापैकी आता मोठ्या झालेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांचं काय होतं आहे आई, बऱ्याच पडतील. खूप पडतील. आपलं निदान मला असं वाटतं 800 ते 1000 किलो कैऱ्या परत पडतील. हे बघा, तिकडे पडायला मोठ्या प्रमाणात सुरुवात पण झालेली आहे. सो मंडळी, दरवेळप्रमाणे आपण काही घाबरून जाणार नाही आहोत. अशा प्रकारे निसर्गामध्ये आपण राहतो, त्याच्यामुळे निसर्गसुद्धा वेगवेगळ्या प्रकारात आपल्याला त्याचा इंगा दाखवत असतो. आणि कैऱ्या पडल्या तर आपण त्यांचं पन्ह करून विकू किंवा त्याचं लोणचं करू. पण आपले जे बाकीचे जे सगळे शेतकरी आहेत, बांधव जे सगळे आहेत, त्यांच्यासाठी नक्कीच ही वाईट गोष्ट आहे. आणि आपण सगळ्यांनीच क्लायमेट चेंजच्या अगेन्स्ट जाण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. झाडं लावायला पाहिजे, जंगलं वाचवायला पाहिजेत. हे बघा, धन्यवाद.